नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत आहे. भारतीय पोस्ट विभागामध्ये या ठिकाणी जवळजवळ 28,000 प्लस जाहिरात जागांची रिक्त पदांची जाहिरात या ठिकाणी आलेली पाहायला मिळते. मग यांना पगार किती असतो, हा पगार या ठिकाणी आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पगार किती मिळतो, त्याला घरभाडे किती असते, महागाई भत्ता किती भेटतो, पेन्शनला कटिंग किती होते, हे सगळी कटिंग होऊन मिळणारा जो काही इन हँड कॅश सॅलरी जी आहे ती सॅलरी या ठिकाणी आपण काढणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आता उच्च न्यायालयाची जी काही जाहिरात आहे त्याच्यामध्ये शिपाई आणि क्लर्कच्या भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पोस्ट आहेत आणि महाराष्ट्रातील सर्व या ठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थी सरकारी नोकरी मिळवण्याच्या उद्देशाने अभ्यास करतोय. फॉर्म भरलेले देखील आहे. यांच्यासाठी आपण या ठिकाणी या इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती कमीत कमी अल्प दरामध्ये या ठिकाणी खूप अल्प दरामध्ये या ठिकाणी बॅच आपण उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यामध्ये शिपाई आहे, क्लर्क आहेत, ह्या दोन्ही बॅच इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहेत. त्याकरता इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. त्यामध्ये तुम्हाला ह्या बॅच पाहायला मिळतील. आता शिपाईची बॅच ही फक्त 99 रुपयाला आहे, क्लर्कची बॅच 499 रुपयाला आहे. ही बॅच तुम्हाला अजून काही जर माहिती हवी असेल तर 9226 01 61 61 या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि सगळी संपूर्ण माहिती घेऊ शकता. बघा, आपण बघूया की पेमेंट या ठिकाणी मूळ वेतन जे आहे तर यामध्ये 3 पोस्ट आहेत. बघा, 3 पद आहेत. 3 पद त्यामध्ये डाक सेवक आहे, त्यानंतर शाखा पोस्ट मास्तर आणि सहाय्यक शाखा पोस्ट मास्तर अशी 3 पद आहेत. त्या तिन्ही पदांना वेतन सुरुवातीला जे काय आहे ते सुरुवातीला 3 वर्ष, ही 3 वर्ष तुम्हाला या ठिकाणी काम करायचे. त्यामध्ये 3 वर्षामध्ये तुम्हाला 4 तास वर्क असणार आहे, 4 तास काम असणार आहे आणि 3 वर्षानंतर तुम्हाला 8 तासाचं काम होईल. बघा, मग ती पहिले 3 वर्ष तुम्हाला 18,000 रुपये पेमेंट असणार आहे. 18,000 पेमेंट मध्ये तुम्हाला या ठिकाणी काय होणार आहे, वर्षातून 2 वेळा महागाई भत्ता असतो. बघा, तो 58% पगाराची वाढत असतो. बघा, वर्षात 58% जर वाढ झाला तर ह्या 18,000 मध्ये हा महागाई भत्ता या ठिकाणी ऍड होत असतो. त्यामुळे तुमचं जरी बेसिक पे 18,000 असलं तरी त्यामध्ये हा डीएड आणि एचआरए या ठिकाणी ते आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात. त्यानंतर कपात होते. बघा, व्यावसायिक कर असेल आणि पेन्शन जी काय असते आपल्याला नंतर भेटते ती 10% या ठिकाणी कपात होत असते. व्यावसायिक कर सुद्धा त्या प्रमाणात त्या टक्केवारीत कपात होत असतो. म्हणजे आपल्याला जे एकूण पेमेंट मिळतं त्यामधून ही या गोष्टी पेन्शन आणि व्यावसायिक कर या ठिकाणी कपात होत असतो. आता तुम्हाला जो घरभाडे भत्ता वगैरे जे काही मिळत असतो तो या ठिकाणी आपल्याला 3 प्रकारे वर्गीकरण केलंय. एक्स ही पहिली श्रेणी, वाय दुसरी श्रेणी आणि तिसरी श्रेणी झेड. आता यामध्ये एक्स श्रेणीमध्ये बघा मुंबई पुणे असे या ठिकाणी शहर येतात. म्हणजे मुंबई ठिकाणी, नागपूर ठिकाणी आणि पुणे ठिकाणी जो काही या ठिकाणी पुणे आणि मुंबई 2 शहर येतात. बघा, मुंबई आणि पुणे. आणि या वाय श्रेणीमध्ये नाशिक नागपूर येतं, नाशिक नागपूर. आणि त्यानंतर झेड श्रेणीमध्ये पूर्णपणे जो काही आपला महाराष्ट्रातला ग्रामीण भाग आहे तो, त्यानुसार या ठिकाणी आपल्याला घरभाडे भत्ता वगैरे मिळत असतो. आता ही जी काही एक श्रेणीमध्ये आहे ती पगाराच्या 0.30% तुम्हाला या ठिकाणी हा घरभाडे भत्ता मिळत असतो. वाय श्रेणीमध्ये म्हणजे नाशिक नागपूर ठिकाणी जी काही नोकरी करतात त्यांना 0.20% आणि त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये 0.10% पगाराच्या बरं का. त्यामुळे आपण आता जो काही बेसिक 18,000 रुपये पकडला तर नाशिक मुंबई आणि पुणे या ठिकाणी जे काही काम करतात त्यांना 5,400 रुपये वेतन श्रेणीमध्ये हा घरभाडे भत्ता ऍड होत असतो. त्यामुळं वाय श्रेणीमध्ये नाशिक नागपूरमध्ये 3600 रुपये येईल. बघा, आणि त्यानंतर ग्रामीण भागामध्ये 1800 रुपये या ठिकाणी आपल्याला तो बेसिक मध्ये तो ऍड झालेला पाहायला मिळेल. त्यानंतर मूळ वेतन बघा किती, 18,000 रुपये. महागाई भत्ता जर आपण पकडला पूर्णपणे वर्षाचा तर तो 10,440 रुपये या ठिकाणी त्या पगाराच्या आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर घरभाडे भत्ता तर 5,400 रुपये पकडला आणि प्रवास जो काय असतो तो आपल्याला मिळतो 1,500च्या आसपास. असं टोटल आपल्याला जर पाहायला मिळालं तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, 35,340 रुपये या ठिकाणी आपल्याला एकूण पगार पाहायला मिळत असतो. म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये जमा होतो. पण यामधून तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जे काही कपात आहे ते
इन्शुरन्स असेल, पेन्शन असेल, ती अशी एकूण 10% जरी पकडलं तरी एकूण 3094 रुपये कपात या ठिकाणी बेसिक जी काय आहे त्या पगाराच्या 3094 रुपये ही बेसिक कपात या ठिकाणी होत असते. मग आता इन हँड सॅलरी जी काय आहे ती एक्स सिटी मध्ये ही जी काय कपात आहे ही कपात 3094 रुपये कपात होऊन एक्स सिटी मध्ये जी कपात आहे ती कपात होऊन 32,000 रुपये पेमेंट या ठिकाणी त्याला मिळणार आहे. त्यानंतर वाय सिटी मध्ये 33,500 रुपये आपल्याला ही कपात पाहायला म्हणजे इन हँड कॅश आपल्याला हातामध्ये आलेली पाहायला मिळेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी ही पोस्ट विभागामधली जी सेंट्रल गव्हर्नमेंटची जॉब आहे त्यामुळं एवढं पेमेंट आपल्याला या ठिकाणी त्यांना जे हातामध्ये पर मंथली मिळणारा जो पगार आहे तो अशा प्रकारचा 32 ते 35,000 रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जर जॉब लागला तर त्या ठिकाणी या प्रमाणात तुम्हाला सॅलरी म्हणजे आपण सरासरी जर बघता तर किती हजार मिळू शकते, तर बघा कमीत कमी 32,000 रुपये, 32,000 अशी काहीतरी समथिंग असेल, जास्तीत जास्त 34,000 रुपये तुम्हाला पहिला पगार तुमच्या अकाउंटला कटिंग होऊन तुमच्या अकाउंटला एवढा पगार मिळणार आहे. कमीत कमी आणि जास्तीत जास्त तुम्हाला एवढा पेमेंट मिळेल. सगळं कटिंग होऊन महागाई भत्ता मिळून तुमचा पेन्शन, व्यावसायिक कर जे काही घटक असतात कपातीचे ते कपात होऊन आणि काही घटक ऍड होतात त्यामध्ये महागाई भत्ता असेल, त्यानंतर तुमचा प्रवास असेल, तुमचा घरभाडे वगैरे सगळे ह्या गोष्टी मिळून तुम्हाला कटिंग होऊन इन हँड कॅश कमीत कमी 32,000 जास्तीत जास्त 34,000 रुपयापर्यंत मिळणार आहे. आता ही पहिल्या 3 वर्षापर्यंत मिळेल. किती? 3 वर्षापर्यंत तुम्हाला मिळणार आहे. 3 वर्षानंतर तुम्ही परमनंट होणार त्यावेळेस तुमचं काम देखील तुम्हाला 8 तास वर्क असणार आहे. 8 तास कामाचे 8 तास तुम्हाला या ठिकाणी भरावे लागतील आणि त्यावेळेस तुम्हाला 50 ते 55,000 50 ते 55,000 रुपयापर्यंत वेतन त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे तुमचे 3 वर्ष जरी काटकसरीचे गेले तरी नंतरचे तुम्हाला या ठिकाणी फुल टाइम वर्क असणार आहे आणि तुम्हाला एवढा पगार या ठिकाणी मिळेल. त्यामुळं ज्यांना शक्य होईल 10वीला सगळ्यात जास्त मार्क असणार आहे, त्यामध्ये इंग्लिश गणित सब्जेक्ट असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला तुमच्या मराठी भाषेमध्ये तुमचं या ठिकाणी 10वीला विषय असणं खूप गरजेचं आहे. अशा विद्यार्थ्यांनी तर त्या ठिकाणी फॉर्म भरायचाच आहे, कारण तो सक्तीचा आहे मातृभाषा प्रत्येक राज्यानुसार आणि त्यामध्ये परत इंग्लिश आणि गणित हे सब्जेक्ट सुद्धा असणं खूप गरजेचं आहे. ज्याला जास्त मार्क आहेत त्यांनी हा फॉर्म भरा, तुम्हाला एवढी सॅलरी मिळणार आहे. बघा आत्ताच्या घडीला नोकरी मिळत नाही, अभ्यास खूप करावा लागतो. इथे फक्त फॉर्म भरायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या मेरिटनुसार नोकरी मिळणार आहे. बघा चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर तुमच्या मित्रांना देखील पाठवायला विसरू नका. या ठिकाणी थांबतो, भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.